सांगलीवाडी येथे लिंगायत समाजातर्फे बसवेश्वर जयंती साजरी। लिंगायत धर्म संस्थापक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या 920वा जन्मोत्सव सोहळा 2025 सांगलीवाडी येथील सर्व लिंगायत समाजाने मिळून केला। यामध्ये 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता श्री कृष्णेश्वर मंदिर येथे श्री कृष्णेश्वर महाअभिषेक करण्यात आला व त्यानंतर 4:30 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज जन्मकाळ व पुष्पांजली करण्यात येऊन 5:30 वाजता सहज योग ध्यान धारण प्रवचन व आत्मप्रचिती यावर श्री शशिकांत कुंभोजकर व JY पाटील यांनी प्रवचन केले। त्यानंतर लिंगायत समाजातील विविध स्तरावर परीक्षा देऊन निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला। त्यामध्ये कुमारी दिव्या दिलीप आंबी ही MPSC परीक्षा पास होऊन महसूल अधिकारी पुणे येथे निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार श्री हर्षल फल्ले यांच्या हस्ते करण्यात आला। कुमारी सोनिया श्रीशल गुणकी हिने MPSC परीक्षा पास करून रत्नागिरी येथे कलेक्टर ऑफिसमध्ये महसूल अधिकारी म्हणून निवड झाली। हिचा सत्कार श्री महादेव स्वामी यांच्या हस्ते झाला। निकिता विश्वनाथ माळी हिची राजीव उत्पादक शुल्क इंचार्ज म्हणून निवड झाली। तिचा सत्कार साप्ताहिक कुंभ शिल्पचे संपादक नित्यानंद कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला। नुकतीच वकिली परीक्षा पास झालेल्या कुमार सर्वेश सुनील कोरे याचा सत्कार महाबळेश्वर चौगुले यांच्या हस्ते झाला। तर सहज योग ध्यान केंद्र सांगली श्री शशिकांत कुंभोजकर यांचा सत्कार श्री हनुमंत माळी यांनी केला। तर श्री JY पाटील यांचा सत्कार श्री आनंदा कोरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी समाजातील बहुसंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन समाजातील श्री हर्षल फल्ले, महाबळेश्वर चौगुले, आनंदा कोरे, नित्यानंद कुंभार, संजय स्वामी, प्रकाश स्वामी, महादेव स्वामी, हनुमान माळी, रावसाहेब हल्लोळे सर, पवन कुंभार, लिंगप्पा कुंभार, अक्षय कुंभार, ओंकार कुंभार, गणेश कडगी, अनिरुद्ध कुंभार, सतीश कुंभार, विनायक पल्ले व इतर कार्यकर्ते यांनी केला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नित्यानंद कुंभार यांनी केले तर आभार आनंदा कोरे यांनी मानले। त्यानंतर सुंटवडा वाटप व प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। शेवटचं चक्र आपलं जे संसारात चक्र म्हणतो ते आपल्या काळूवरती आहे आणि या काळूवर साक्षात श्री आदिशक्ती त्यांचं स्थान आहे। त्या आदिशक्ती कोण आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। श्री महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली जे तिघांचा संग्राम आपल्या काळूवरती होतो, आपल्या ब्रह्मनगरावरती होतो, त्या तिथं साक्षात श्री आदिशक्ती त्यांचं आदिशक्ती म्हणून त्याचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतो। तर अशा प्रकारे आपल्या आतमध्ये हे सगळी वेगवेगळी आतमध्येच आहे। फक्त आपण काय करतो असं पण बाहेर ओळखत असलेली शक्ती आपण त्याला कधीच ओळखत नाही। तुझं आहे तुझं पाशीपर्यंत जागा शोधत असेल, परंतु आपल्या आतमध्ये असलेल्या परमेश्वराला आपण कधी भेट काढत नाही। आपण काय म्हणतो आपला हात, आपलं डोकं, आपलं पाय हे सगळं, परंतु आपल्या आतमध्ये खूप असं सुंदर असं चित्र आपल्या त्या परमेश्वराला ओळखण्यासाठी ती जी प्रतिकृती आहे ती तुमच्या समोर आहे आणि त्याद्वारे आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचता येत आहे। ती आत्मज्योती जो आपल्याला परमेश्वर जो भेटायचा आहे, ज्याला आपण भेटायचं आहे, त्याला भेटण्यासाठी आपल्या आतमध्ये जी यंत्रणा तयार केलेली आहे त्याच्याद्वारे आपण त्या परमेश्वराला आपण भेटू शकतो। आणि ह्या ज्या 3 गाड्या दाखवल्या त्या 3 गाड्याद्वारे आपल्याला आत्मिक उन्नती साधता येते, आपल्याला आत्म साक्षात्कार मिळवता येतो। आता या ठिकाणी मला जास्त मी फार बोलणार नाही, कारण प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकाला गडबड आहे। तर आत्मसाक्षात्कार या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यायचा आहे। तर तो आत्मसाक्षात्कार सांगली केंद्राचे प्रमुख श्री शशिकांत कुंभोजकर आपल्याला सांगतील। मंदिर कमिटीचे सगळे सदस्य, गावची सगळी प्रतिष्ठित मंडळी, गावचे सरपंच आणि सगळे भाविक, सुरुवातीला तुम्हा सर्वांना नमस्कार करतो। परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित असा हा सर्जन आहे। आता यातली थोडी बहुत माहिती आपल्याला कळली पण असेल किंवा काही समजली पण असेल, काही हरकत नाही। यामध्ये एवढंच आहे की तुम्ही जे आत्मलिंग म्हणता ते आत्मलिंग कुठे आहे हे फक्त इथे सांगितलं आहे। म्हणजे आपल्याला सांगितलं गेलंय की मी मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, शरीर नाही, अहंकार नाही, काही नाही आहे, मी फक्त आत्मा आहे। आपण ज्यावेळेला ध्यान करतो त्यावेळेला आपल्या आत्म्याचं ध्यान करत असतो किंवा आत्मलिंगामध्ये आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करतो। जसे श्री सदाशिव आहेत, शिव आहेत, ते शिव आपल्याला
साकार स्वरूपामध्ये बघितलेलं आहे, परंतु निराकार मध्ये ती कशात माहिती नाही. ज्यावेळेला तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल, ज्यावेळी तुमच्यातलं आत्मलिंग प्रज्वलित होईल, त्याला म्हटलेलं आहे प्रज्वलित होईल, त्यावेळेला तुमची स्थिती त्या शिवासारखी होईल. म्हणजे काय म्हणलं, शिव बाबा कायम ध्यानस्थ बसलेले, बघितले तुम्ही कायम ध्यानस्थ बसलेले, त्यांच्या गळ्यामध्ये नाग आहे आणि त्यांच्या डोक्यातून गंगा वाहते. अशी कुठल्या देवतेच्या डोक्यामधून गंगा वाहते का? नाही वाहते. शिवांचं हे तत्व आहे की तुम्ही विष्णू तत्वातून शिव तत्वामध्ये उतरायचं. म्हणजे काय करायचं आहे, शेवट तुमचा शिव तत्वामध्ये, शिव म्हणजे निराकार निर्गुण, साकारामध्ये राहत असताना आपण निराकारामध्ये पोहोचायचं. जसं आपल्याकडे संत होऊन गेले, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, ज्ञानेश्वर, हे सगळे संत होऊन गेले. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की तुम्ही साकारातून निराकाराकडे गेलं पाहिजे. मग कसं जायचं, त्यासाठी नामस्मरण दिलं ते, तेव्हा तुम्ही थोडा वेळ का होईना तुम्ही नाम करावं, देवाचं नामस्मरण करा. तुम्ही विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, काही म्हणा, परंतु ते म्हणत असताना त्या स्थितीला तुम्ही जावा, असं त्यांचं म्हणणं. जसे संत श्रेष्ठ श्री आपले महात्मा बसवेश्वर किंवा जगज्योती म्हणलेले क्रांतिकारी होते, म्हणजे त्यांनी क्रांती केली. त्यांनी लोकांना असं काही शिकवलं की तुम्ही कर्मकांडामध्ये अडकायचं नाही, तुम्ही फक्त तुमच्या आत्मलिंगाला जाण्याचं, असं त्यांनी सांगितलं, शिकवण केली. आपल्याकडे अनेक संत मंडळी अवतरण होऊन गेली, त्यांनी आपल्याला शिकवण दिली. तिथं सुद्धा असू देत, महावीर असू देत, हे आपले बसवेश्वर महाराज असू देत, आणखी कुठले संत असू देत, त्यांनी शिकवण काय दिली, तेव्हा तुम्ही आत्मा आहात, त्या आत्म्याला तुम्ही जाणलं पाहिजे. परंतु मी आत्म्यापर्यंत पोहोचलो काय, एवढं सगळं आपण खटाट करतो, नामस्मरण करतो, जप करतो, उपास तापास करतो, हे सगळं कशासाठी करतो आपण, त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. पण एवढं सगळं करून देखील मला तो परमेश्वर मिळाला का, याचं आत्मपरीक्षण मी कधी करतो. म्हणजे त्यासाठी आम्ही काय करतो, नामस्मरण करतो, नाम घेतो, राम 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 नाम घेतो, कृष्ण नाम घेतो, शिवाचं नाम घेतो. परंतु एवढं सगळं करून देखील या प्रपंचामध्ये कधी कधी मला समाधान मिळत. परमेश्वराचं नाम घ्या, निदान नाम तरी घ्यावं असं संत सांगतात. पण आम्ही काय करतो, आमच्या प्रपंचातून आम्हाला वेळच करतो. परंतु संत काय म्हणतात की आधी प्रपंच करावा नीट का, मग करावा. म्हणलेलं ना, रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आधी प्रपंच करता आला, तुम्हाला जर शिव तत्वाला प्राप्त करून घ्यायचं असेल, शिवाला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुम्ही आधी प्रपंच व्यवस्थित केला. सगळ्या शिवांच्या पासून शक्ती अलग झाली, ती आदिशक्ती, आणि त्या आदिशक्तीने सगळं निर्माण केलं. ती 14 गुण निर्माण केली, त्या गणपतीला निर्माण केलं, सगळ्या देवी देवता निर्माण केल्या, आणि परत ती मानवामध्ये कुंडलिनीच्या स्वरूपात राहिली, आणि ती शक्ती परत जागृत झाली, त्यातून बाहेर पडली, आणि परत ती सदाशिवाची एकरूप झाली. हा जो सर्कल तयार झाला त्याला वलय म्हणतात. म्हणजे हा वलय आहे परमेश्वराचं, जे काय आपण प्रदक्षिणा घालतो देवाला, प्रदक्षिणा घालतो. आम्ही प्रदक्षिणा काय घालतो माहिती नाही आम्हाला, हा देव दिसला की आम्ही प्रदक्षिणा घालायची, एवढंच आम्हाला माहिती. प्रदक्षिणा यासाठी घालायच्या की त्या देवतेतून ज्या ऊर्जा निर्माण होतात. आता इथं शिवाचं स्थान, तर शिवाच्या मधून जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला बरं वाटतं. जसं शिव मंदिरामध्ये तुम्ही आला किंवा एखाद्या दुसऱ्या गणपतीच्या मंदिरात गेला, तुम्हाला बरं वाटतं की नाही, कसं वाटतं, हा समाधान वाटतं. इथं घाटावर आपण बसतो, देवाचं नाव घेतो, समाधान होतो. ती एक ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा तुमच्यामध्ये पण आहे. जसं म्हणलंय की निराधार स्थितोऽसि नित्यम् त्वं शक्ती त्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. गणेशातुलशी श्लोक. पण आम्हाला फक्त वाचायचं आहे, आम्ही फक्त वाचतो, पारायण करतो, पारायण करून आपल्याला परमेश्वर भेटणार.